ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे. एक 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 करत आता सगळी कारस्थानं प्रियाची समोर यायला लागलेली आहेत. प्रिया या सगळ्यामध्ये आता अडकत चालले. मुळातच तिने जो हार दिलेला आहे त्या हारामुळे हा हार तिने DNA टेस्ट आता रिपोर्ट चेंज करण्यासाठी दिलाय आणि तोच मोठा पुरावा प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी. ज्याच्या हातामध्ये तिने आता तो हार दिलाय तोच माणूस स्वतः आता येऊन हिने आपल्याला हा नेकलेस कशासाठी दिलेला आहे हे सगळं सगळं सांगत आता प्रेक्षकांनो एकाच झटक्यात प्रियाची भांडेफोड केले. इतकंच तर आता इकडे खोटारडी तन्वी DNA टेस्ट चेंज करण्यासाठी आणि आता सॅम्पल चेंज करण्यासाठीच तिकडे गेली होती. हे आता ज्या वेळेला अर्जुन आणि सायली या दोघांनी सिद्ध केलंय त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रिया या सगळ्यामध्ये अडकले आणि त्या तिला कोणत्याही प्रकारे आता या सगळ्यातून वाचण्यासाठी पर्यायच उरलेला नाहीये. मुळातच जो नेकलेस आता इकडे पूर्णाजीने तिला दिलेला तो लग्न झाल्यानंतर तोच नेकलेस देऊन आता प्रिया कशी अडकली, नक्की काय झालंय, सगळं सगळं सविस्तरपणे प्रेक्षकांनो आपण तर पाहिलं की प्रियाला गोल 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 घुमवत अर्जुन आणि सायली या दोघांनी मात्र आता मोठी कमाल केलेली असते. आणि प्रियाच्या समोर आता आपल्याकडे कसे सॅम्पल आहेत हे सगळं सगळं ज्या वेळेला आता आलेलं असतं किंवा अर्जुन सायली आपले सॅम्पल चेकिंगसाठी देत आहेत हे ज्या वेळेला येतं तेव्हा प्रिया विचार करते म्हणजे माझा संशय 100% खरा होता. म्हणजे मी जो काही विचार करते तेच खरं आहे, ते काही नाहीये. आता काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता मात्र सायली अर्जुन कुठे जात आहेत, काय जात आहेत हे जोपर्यंत मी आता बघत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा प्रिया विचार करते. त्याच वेळेला आता प्रियाला माहिती नाहीये की हा ट्रॅप आपल्यासाठी रचण्यात आलेला आहे आणि या ट्रॅपमध्ये आपण स्वतः जाऊन अडकतोय. इकडे तोपर्यंत डॉक्टर मित्र अर्जुनचा आहे. त्या मित्राला आणि त्या कंपाऊंडरला दोघांना सुद्धा आता अर्जुनने ऑलरेडी विश्वासात घेतलेला आहे आणि अर्जुन त्यांना सांगतो खरं तर आम्हाला हे सॅम्पल चेक करायचे आहेत पण आता आमच्या मागावरती एक मुलगी आहे आणि ती मुलगी आता मात्र हे सॅम्पल चेंज करण्यासाठी 100% येणार आणि त्यासाठी या गोष्टीची आता मात्र शहानिशा होणं गरजेचं आहे की आता ती मुलगी कशासाठी येते, कुणाचे सॅम्पल देते हे, आणि त्याचमुळे ती कंपाऊंडरला गाठायचा प्रयत्न करेल आणि त्यांना पैशाची ऑफर देईल. तर आता तुम्ही आम्हाला सगळं सगळं येऊन सांगायचं असं म्हटल्यावरती ह्यांचा हा प्लॅन ठरतो. आणि दुसऱ्या दिवशी प्रियाच्या देखत सायली आणि अर्जुन ऑलरेडी निघतात. सायली अर्जुन ज्या वेळेला तिकडून घरातून निघतात प्रिया त्यांचा पाठलाग करत ते कुठे जात आहेत, काय जात आहेत, कोणत्या ठिकाणी ते आता DNA सॅम्पल चेकिंगसाठी देत आहेत हे सगळं सगळं पाहण्यासाठी येते. आणि मग त्याच वेळेला अर्जुन आणि सायली आता तिच्या समोर नाटक सुरू करतात. तिच्या समोर असं नाटक सुरू होतं. अर्जुन आता सांगायला लागतो याच्या म्हणजे एकूण आम्हाला 4 सॅम्पल चेक करायचे आहेत. एक आता सॅम्पलवरती नाव लिहिलेलं आहे ते म्हणजे प्रतिमाचं सॅम्पल चेक करायचं आहे ते म्हणजे प्रिया सोबत आणि दुसऱ्या ह्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे ते म्हणजे मैना आणि मैनाचं सॅम्पल चेक करायचं आहे ते सुद्धा प्रियाच्या सोबत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सॅम्पल चेकिंगसाठी दिल्यावरती प्रिया आता ताबडतोब लगेचच तिकडे आलेली आहे आणि प्रिया आता विचार करते अच्छा म्हणजे माझा डाऊट 100% खरा होता. हे 4 सॅम्पल चेकिंगला दिलेत म्हणजे यांच्या डोक्यामध्ये आता ही गोष्ट असणार आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी प्रतिमाची मुलगी नाहीये तर आता मी मैनाची मुलगी आहे हे सिद्ध करायला. पण यांना काय वाटतं की मी इतक्या सहजासहजी हे सगळं होऊ देईन, बिलकुल नाहीये. इतक्या सहजासहजी हे होणार नाहीये. मी आत्तापर्यंत अनेक डाव खेळलेले आहे तसाच आता मी हा डाव खेळणार म्हणजे खेळणार असं म्हणत प्रिया आता प्रेक्षकांनो विचार करते. आणि त्यानंतर मग आता प्रिया लगेचच त्या माणसाला गाठते. त्या माणसाला गाठल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरी सुद्धा हे सॅम्पल आपल्याला म्हणजे मला हे सॅम्पल चेंज करायचे आहेत. यावरती तो म्हणतो मॅडम अहो काय बोलताय तुम्ही, अशा ह्या गोष्टी इकडे काही होत नाहीयेत. हे जर का आमच्या इथे कळलं ना तर मात्र माझी गाठ आता उगाचच तुमच्यामुळे अडकलं जाईल आणि मी या सगळ्या प्रकरणात अडकेन. त्यावरती प्रिया म्हणते ठीक आहे तुला जर का हा सोन्याचा नेकलेस नको असेल तर तू हे करू शकतोस. यावरती सोन्याचा नेकलेस तो आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीच्या म्हणजे टीम मध्येच आहे पण आता प्रियाला असं वाटते की आपण त्याला खरेदी करतोय आणि त्यानंतर तो सांगतो ठीक आहे मॅडम. यावरती प्रिया आता सांगायला लागते सोन्याचा भाव आजकाल काय चाललाय तुला माहिती आहे ना,
त्यामुळे हा कमीत कमी 5 तोळ्याचा नेकलेस आहे आणि त्यानुसार बघायला गेलं तरी सुद्धा तुला 7 लाखाच्या वरती पैसे मिळतील. त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, पण या सगळ्यामध्ये मी कुठे अडकणार नाहीये ना. यावरती ती म्हणते बिलकुल अडकायचं नाहीये. यावरती तो म्हणतो पण आता हे सॅम्पल देऊन तुम्हाला करायचंय काय. यावरती लगेचच ती सांगते त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये, फक्त प्रियाच्या जागी हे सॅम्पल द्यायचे आहेत आणि त्याच वेळेला हे सॅम्पल दिलेस ना की तुझं काम संपलं, मग तुला काहीही करायची गरज नाहीये. असं म्हणत तिने आता प्रियाच्या जागी सॅम्पल दिलेले आहेत, ते म्हणजे सायलीचे सॅम्पल दिल्या कारणाने तिला आता या सगळ्यामध्ये खात्री की आता हे सॅम्पल प्रतिमासोबत मॅच होणार आणि प्रतिमासोबत एकदा सॅम्पल मॅच झाले की मीच खरी तन्वी आहे या गोष्टीची पुष्टी होणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या वेळेला सायली अर्जुन त्यांच्याच जाळ्यामध्ये अडकणार आहेत आणि मीच असा दावा करेन की हे लोक मला आता बदनाम करतायत. त्यानंतर मग आता प्रिया सॅम्पल देऊन गेल्यावरती अर्जुन आणि सायली हे दोघं पुन्हा एकदा लॅबमध्ये आलेले आहेत. लॅबमध्ये आल्यावरती मग आता अर्जुन सांगतोय काय झालं, कशासाठी आली होती ती मुलगी, काय सांगितलं. यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा, तुम्ही जे काही हे प्रियाचे सॅम्पल म्हणून दिलेत ना, ते प्रियाचे सॅम्पल आता चेंज करण्यासाठी ती मुलगी इकडे आली होती. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर, म्हणजे तुमच्या लक्षात येते का आपण जो काही डाव खेळलो होतो तो डाव यशस्वी झालेला आहे. म्हणजे आता ही मुलगी जे सॅम्पल घेऊन आले ते 100% तन्वीचे सॅम्पल असणार आहेत. अर्जुन म्हणतो हे तन्वीचे सॅम्पल असले तरी आपल्याकडे कुठे, म्हणजे आपल्याला कसं कळणार की हिने हे सॅम्पल कुठून आणलेत. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते सर, आपण आता म्हणजे प्रियावरती पाळत ठेवून तर होतोच ना, त्यामुळे आता मात्र घरी जाऊन आपण आता व्यवस्थितपणे डिस्कस करूया की प्रिया हे सॅम्पल कुठून आणू शकते, काय आणू शकते, या सगळ्याचा आढावा घेऊया. त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो खरं तर आम्ही तुम्हाला जे सॅम्पल दिले होते ना प्रियाचे म्हणून, ते सॅम्पल ॲक्च्युली खोटेच होते. आता हे खरे सॅम्पल आहेत प्रियाचे. तर आता एक काम करायचं, आता एकूण तुम्हाला 4 टेस्ट करायचे आहेत. या प्रियाच्या सॅम्पलची टेस्ट मैनासोबत, प्रियाच्या सॅम्पलची टेस्ट प्रतिमासोबत आणि तिने जे तुम्हाला सॅम्पल चेंज करून दिलेले आहेत त्याची टेस्ट प्रतिमासोबत, असे एकूण 3 टेस्ट करायच्या आहेत. आणि या 3 टेस्टपैकी आता इकडे प्रत्येक टेस्ट आता ही व्यवस्थितरित्या तुम्ही करा आणि आम्हाला व्यवस्थितरित्या आता ह्याचे रिपोर्ट हवेत. यामध्ये आता कोणतेही पुरावे टॅम्पर झाले नाही पाहिजेत. यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात तुम्ही बिलकुल चिंता करू नका, सगळं जे काही आहे ते आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल. आता अर्जुन तिकडून निघून गेले आणि 2 जण घरी आले. ज्या वेळेला 2 जण घरी आलेले आहेत आणि त्याच वेळेला अर्जुन आता सायलीला सांगतोय एक गोष्ट मला कळत नाहीये की आता हे सॅम्पल जे तिने दिले ते सॅम्पल आता तन्वीचे तिने आणले कुठून. यावरती सायली आता सांगायला लागते ज्या वेळेला खऱ्या अर्थाने रिपोर्ट आपल्या समोर येतील ना त्याच वेळेला आपल्याला सगळं सत्य उलगडेल. अर्जुन सांगतो नाही, रिपोर्ट तर हे पॉझिटिव्ह येणार, कारण आता तिने हेच सगळं केले. आणि थोड्या वेळात अर्जुनला कॉल सुद्धा आलेला आहे की जे तुम्ही दिले होते ते नंतर ज्या मुलीने ते रिपोर्ट आणले होते ते प्रतिमा सोबत मॅच झालेले आहेत. आणि त्याचमुळे अर्जुनला आता समजलेलं आहे की प्रतिमा आत्या आणि तन्वी यांचे रिपोर्ट मॅच झालेत. म्हणजे प्रियाने जे रिपोर्ट नंतर नेऊन दिले होते ते जे प्रियाने सॅम्पल नंतर नेऊन दिले होते ते तन्वीचे होते. सायली म्हणते पण आपण तिच्यावरती लक्ष ठेवून आहोत ना, आजचा दिवसभर म्हणजे आपल्याला काल रात्री तिने आपल्या याच्यातले सॅम्पल पाहिले, मग ते सॅम्पल पाहिल्यानंतर मग आता तिने ते सॅम्पल पाहिल्यावरती तिने नंतर दिवसभरात कुठेच बाहेर गेली नाही, डायरेक्ट ती आपल्या मागावरतीच आली होती. मग कसं काय शक्य आहे अर्जुन सर की आता हे सॅम्पल तिने कुठून मिळवले असतील. अर्जुन आता ती सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा ती खूप हुशार मुलगी आहे, पण घरातल्या घरात तिला सॅम्पल सापडणार. आता अर्जुन आणि सायली या दोघांना खरंच काही कळत नाहीये. त्यांना आता अजिबात समजायला काहीच मार्ग नाहीये की नक्की हे काय झालंय. म्हणजे आता प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे नक्की काय करतेय, कसं करतेय ही गोष्ट मात्र काही कळतच नाहीये. बरं हे अर्जुन आणि सायली या दोघांना सुद्धा आता शंका यायला लागलेली आहे. नक्की काय घडलं असेल, कशा पद्धतीने हिने सॅम्पल मिळवले असतील. पण तोपर्यंत रिपोर्ट घेऊन तो माणूस आले आणि आता त्यानंतर अर्जुन विचार करतोय की ठीक आहे, जर का आता आपल्याला या सगळ्यामध्ये हिच्याकडून बाकी काही माहिती मिळत नाहीये
तर आता म्हणजे आपल्याला कळलंच नाही ना की ही कुठे गेली होती सॅम्पल आणायला. हे जर का आपल्याला कळत नाहीये तर आता हिच्याच तोंडून आपण वदवून घ्यायचं की ही आता कुठे गेली होती, ही काय करत होती. हे सगळं सगळं सत्य आता हिच्याच तोंडून आपण वदवून घ्यायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपणच आता मात्र सत्य वदवायचं. आणि त्याच वेळेला तो माणूस आलाय, त्याने DNA रिपोर्ट सुद्धा. मग आता घरामध्ये सकाळी सकाळी सायली आता कल्पनाकडे आले आणि आई अहो तू पूर्णाजीने आता आपला खानदानी नेकलेस प्रियाला दिला होता, तो जरा तिच्याकडे मागा बरं, असं म्हणत सकाळी सकाळी सायलीने आता मात्र खूपच मोठा गहजब करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच वेळेला नेमकी आता प्रिया तिकडे येते आणि माझा नेकलेस आहे तो तुला काय करायचंय. यावरती कल्पना म्हणते, तन्वी अगं असं काय करतेस, तू तिला नेकलेस दिलास तर काय बिघडणार आहे, दे की तिला नेकलेस. त्यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा हा नेकलेस तिच्याकडे असेल तर ती देईल ना. यावरती आता कल्पना म्हणायला लागते, म्हणजे अर्जुन तुला काय म्हणायचंय. त्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगतोय, काय म्हणायचंय हा बघ तो नेकलेस. तितक्यात तो माणूस घेऊन आलेला आहे आणि प्रिया गडबडलेली आहे. त्यावेळेला तिकडे आता आलेला आहे प्रताप. काय हा नेकलेस तर आता आपला खानदानी नेकलेस आहे. काय ग तन्वी, तुला आता पूर्णाजीने हा नेकलेस दिला होता ना. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो प्रिया आता चांगलीच गडबडलेली आहे. तिचं तत पप 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 चालू झालंय आणि प्रिया आता सांगायला लागते, नाही हे नाही ते नाही असं प्रिया बोलायला लागते. त्यावरती मग आता लगेचच प्रताप म्हणतोय, पण हा तर नेकलेस. यावरती अर्जुन सांगायला लागतोय, डॅड हा नेकलेस हिचाच आहे, म्हणजे हिनेच या माणसाला. आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते, पण कशासाठी. त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, तन्वी तू सांगतेस की मी सांगू. यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया काही बोलणार, मला अडकवण्याचा प्रयत्न करते. मी आत्ताच्या आत्ता अश्विनला बोलवते, अश्विन लवकरात लवकर ये, मला हे अडकवण्याचा प्रयत्न करतायत. त्याच वेळेला आता इकडे प्रताप म्हणतो, अरे अर्जुन काय चाललंय, खरंच काही कळत नाहीये, रोजचे घरातले तमाशे आता न बस झाले. अर्जुन म्हणतो, सायली सांगेल. सायली सांगते, मुळातच आम्हाला संशय आला होता की ही आता खरी तन्वी नाहीये, म्हणून आम्ही हिचे सॅम्पल ज्या वेळेला प्रतिमा त्यांच्या सॅम्पल सोबत DNA टेस्टसाठी दिले होते ना, त्याच वेळेला हिला ते समजलं आणि हिने आमचा पाठलाग केला. आमचा पाठलाग करत आता तोपर्यंत ही तिकडे पोहोचली आणि ज्या वेळेला आम्ही सॅम्पल दिले तेव्हा खऱ्या तन्वीचे सॅम्पल आता हिने नेऊन दिले तिकडे. आणि तेच रिपोर्ट आलेले आहेत. जे सॅम्पल हिने नेऊन दिले ना ते प्रतिमा आत्याच्या सोबत आता मॅच झालेत. आणि जे सॅम्पल हिचा आणि आता इकडे प्रतिमा आत्या या दोघींचा होता ना, तो सॅम्पल बिलकुल मॅच झालेला नाहीये. आणि त्याचमुळे आता इकडे खरी तन्वी कोण आहे हे सत्य फक्त आणि फक्त हिलाच माहिती आहे. ही तर खरी तन्वी नाहीये, पण खऱ्या तन्वीचं सत्य आता हिलाच विचारायला पाहिजे. त्यामुळे आम्ही हिला तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय. काय नक्की घडलंय, कसं घडलंय हे सगळं आता हिनेच सांगावं. प्रिया आता गडबडले आणि गडबडलेली प्रिया माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतायत, अश्विन आल्यावरती मी बोलेन. यावरती तो माणूस म्हणतो, अहो आमच्याकडे CCTV फुटेज आहेत आणि या CCTV फुटेजमध्ये ऑलरेडी तुम्ही कॅप्चर झालेले आहात. त्यामुळे तुम्ही कितीही नाटकं केलीत तरी सुद्धा ही नाटकं तुमची काही कामाला येणार नाही आहेत. आणि त्यानंतर मग आता म्हणजे लगेचच प्रियाचा खेळ खलास झालेला आहे. प्रिया खोटी तन्वी आहे हे सुद्धा समजले. आणि त्याचबरोबर आता इकडे प्रियाने DNA सॅम्पल दिलेत हे समजलंय. आता खरं बाकी राहिलंय ते म्हणजे हिने सॅम्पल कुणाचे दिले. आता प्रिया स्वतःच्या तोंडून आपण सायलीचे सॅम्पल दिले आहेत ही गोष्ट कबूल करणार की आता या सगळ्यासाठी सुद्धा अर्जुन सायली यांना आता सत्य शोधण्यासाठी वेळ जाणार. येणाऱ्या भागात सगळं